पावसाळा म्हटलं तो डोळ्यापुढे येते निसर्गरम्यता, हिरवेगार झाडी आणि सुंदर धबधबे. आणि त्यातला महाराष्ट्रातला सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे भंडारदरा. नमस्कार मंडळी, मी आहे अनुजा आणि तुम्ही बघत आहात माझा ट्रॅव्हल ब्लॉग चॅनल वी ट्रॅव्हलर. आजचा दिवस खूपच स्पेशल आहे कारण हा माझा पहिलाच मराठीतला ब्लॉग आहे. पण ज्यांना मराठी कळत नसेल त्यांना इंग्लिशमध्ये सबटायटल्स दिलेले आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत भंडारदऱ्यामध्ये करण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी काय काय आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा. भंडारदरा हे महाराष्ट्रातील एक छोटंसं हिल स्टेशन आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण मुंबई आणि पुण्यापासून साधारण 3 ते 3.5 तासांच्या अंतरावर आहे. निसर्गाची शांतता, डोंगर, धबधबे आणि तलावामुळे हे ठिकाण वीकेंड गेटवेसाठी एकदम परफेक्ट आहे. हा आहे भंडारदऱ्याचा सर्वात प्रमुख आकर्षण आर्थर लेक. हा लेक खूप मोठा आहे आणि मान्सूनमध्ये तर जादूच. इथे एखादा सूर्योदय किंवा सूर्यास्त बघण्यासारखा आहे. या लेकच्याच बाजूला MTDC रिसॉर्ट आहे जिथे मी राहत आहे आणि त्याचा एक डिटेल्ड व्हिडिओ पण मी केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर नक्की पहा. इथे पर्यटक बोटिंग करू शकतात किंवा किनाऱ्यावर बसून आराम करू शकतात. तलावाच्या किनाऱ्यावर बसलं की तासन तास निघून जातात. आजूबाजूला पसरलेली हिरवाई या ठिकाणाला अतिशय आकर्षक बनवते. हा आहे रंधा वॉटरफॉल्स आणि काय किलर दिसतो हा. आणि पावसात एवढ्या वेगाने पडतो की ह्याचा आवाज काही मीटर दुरून ऐकायला येतो. ह्याची उंची साधारण 170 फूट आहे आणि कडेवरून जेव्हा हा पडतो एक अद्भुत दृश्य निर्माण करतं. तुम्ही या जागेची अगर रील बनवली असेल तर मला टॅग करा वी ट्रॅव्हलर. मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रिपोस्ट करेन. रंधा धबधबा फक्त देखाव्यासाठीच नाही तर महाराष्ट्राच्या जलविद्युत प्रकल्पासाठीही महत्त्वाचा आहे. प्रवरा नदी इथून पुढे भंडारदराच्या धरणात मिळते आणि तिथून पाणी शेती आणि वीज निर्मितीसाठी वापरलं जातं. म्हणूनच स्थानिक लोक रंध्याला फक्त पर्यटन स्थळ म्हणून नाही तर जीवनदायी प्रवाह मानतात. तसेच इथे सकाळच्या वेळेला सूर्यकिरण धबधब्यावर पडले की इंद्रधनुष्यासारखा नजारा तयार होतो, जो फार थोडेच पर्यटक पाहतात. माझ्या पाठी जे हिरवगार नैसर्गिक दृश्य तुम्ही बघताय, काय अमेझिंग दिसतंय हे. ॲक्च्युली मला हे पोस्टकार्ड पेंटिंगच वाटतंय. हा धबधबा पाहण्यासाठी अनेक व्ह्यू पॉइंट्स तयार केलेले आहेत कारण प्रत्येक ठिकाणावरून दिसणारं दृश्य अगदी वेगळं आणि खास आहे. पर्यटकांसाठी बसण्याची सोय, फोटो काढण्यासाठी मोकळी जागा, सगळं नीट व्यवस्थित केलं आहे. त्यामुळे हा अनुभव आणखी सुखद होतो. हा आहे ब्रिटिश काळात बांधलेला विल्सन डॅम, भंडारदऱ्यातील एक लोकप्रिय आकर्षण. पावसाळ्यात जेव्हा हे धरण पूर्णपणे भरतं तेव्हा इकडचे अम्ब्रेला फॉल्स ऍक्टिव्ह होतात आणि एक अप्रतिम दृश्य तयार करतं. इथली इतर पर्यटन स्थळं बघण्यासाठी तुम्हाला फॉरेस्ट ट्रेल घ्यावी लागते, जी साधारण 55 किलोमीटर लांब आहे. आत जाण्यासाठी चेकपोस्टवरून गेट पास घ्यावा लागतो आणि त्यासाठी ठराविक तिकीट शुल्क भरावं लागतं. ट्रेल सुरू करताच तुम्हाला वॉटरफॉल्सचे दर्शन एका पाठोपाठ सुरू होतील. मित्रांनो, हा आहे नेकलेस वॉटरफॉल
आणि याचा शेप एका नेकलेस सारखा असल्यामुळे ह्याला हे नाव मिळालं. आतमध्ये एक 3-4 मिनिटाचा वॉक आहे, पण आत गेल्यावर जो व्ह्यू मिळतो तो अतिशय सुंदर आहे. धबधब्याच्या जवळ गेल्यावर पाण्याचे तुषार चेहऱ्यावर येतात आणि थंड वाऱ्यासोबत एक वेगळीच ऊर्जा जाणवते. फोटो किंवा व्हिडिओसाठी हा धबधबा म्हणजे एकदम परफेक्ट स्पॉट आहे. बाहुबली वॉटरफॉल, आणि ह्याला बाहुबली का म्हणतात हे तुम्हाला ह्याचा फ्लो बघून कळूनच आलं असेल. ॲक्च्युली महाराष्ट्रात एवढे वॉटरफॉल एकत्र मी पहिल्यांदाच बघितले. या वॉटरफॉल पर्यंत पोचायला थोडी ट्रेक करावी लागते, पण चालण्यासाठी छान रस्ते तयार केले आहेत. रस्त्यातूनच तुम्हाला पाण्याचा हळूहळू खाली येतो तो प्रवाह दिसतो, जो खूप सुरेख दिसतो. थंडीगार हवा, डोंगरावरची हिरवाई आणि हा झरणा सगळं मिळून एक जादूचीच दुनिया तयार होते. ह्याच्याच बाजूला अजून एक वॉटरफॉल आहे, जो तेवढाच भव्य आणि मनोहर दिसतो. दोन्ही धबधबे एकत्र बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो. मित्रांनो, हा बघा वसुंधरा वॉटरफॉल. ह्याची उंची आणि फ्लो बघा. या सगळ्या फॉलचं शब्दात कसं वर्णन करू मला खरंच कळत नाहीये. दुरूनच हा फॉलचे दर्शन झाल्यावर मी अगदी सुन्न झाले. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. खरंच अगदी भन्नाट आणि अद्भुत दिसतो हा धबधबा. एवढे सुंदर धबधबे महाराष्ट्रात आहे हे खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच अजून थोड्या अंतरावर बघितला नानी फॉल. इथे पर्यटकांसाठी ब्रिज बांधला आहे, जिथून फॉल खूप जवळून दिसतो आणि अर्थातच कमाल फोटोही काढता येतात. एवढे वॉटरफॉल्स इकडे बघून मला असं वाटतंय की मी एक स्वप्न बघतेय. हा बघा वैशाली वॉटरफॉल. हा तसा मोठा नाहीये, पण इकडचं निसर्ग, इकडची शांतता, इकडचं वातावरण खरंच बघण्यासारखं आहे. वैशाली फॉल आणि पांजरे फॉल हे फॉरेस्टच्या अलीकडे आहेत आणि दोन्ही अगदी एकमेकांच्या जवळ आहेत. बाकीच्या धबधब्यांपेक्षा थोडेसे छोटे असले तरी त्यांची लोकेशन भन्नाट आहे. या व्हिडिओत बघा, दुःख आणि धावत्या ढगांनी वेढलेले हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारी पाण्याची धार आणि मध्येच हा मनमोहक धबधबा. खरं सांगायचं तर हा नजारा माझ्या पाहिलेल्या सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक आहे. इकडचे धबधबे छोटे असो किंवा मोठे, ते सगळेच खरंच खूपच सुंदर आहे आणि म्हणूनच भंडारदऱ्याला महाराष्ट्राचं धबधब्याची राजधानी घोषित करायला हवं. भंडारदऱ्याचे निखळ सौंदर्य पाहून मी खरंच थक्क झाले. फक्त धबधबेच नव्हे तर येथील तलाव सुद्धा तितकेच मन मोहून टाकणारे आणि अप्रतिम आहेत. इकडचं अजून एक अतिशय सुंदर पर्यटक स्थळ म्हणजे भवानी लेक पॉइंट. हा लेक खूप मोठा आहे आणि एवढा सुंदर आहे हा लेक की ॲक्च्युली मला शब्दात वर्णन करता येत नाहीये. जसं लेह लडाखचं पँगॉंग लेक आणि उटीचं पायकारा लेक आपल्या शहराची शोभा वाढवते, तसंच भंडारदऱ्याचं भवानी लेक एक हिडन जेम आहे आणि नक्कीच भंडारदऱ्याचं हे शोभा वाढवते. धबधबे आणि तलाव यांचे छान असं रूप पाहिल्यानंतर आता चला आपण या निसर्गरम्य परिसराच्या एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणी. अमृतेश्वर मंदिर. हे मंदिर 1000 सालाहून जास्त जुनं आहे. 11व्या शतकात बांधलेलं हे मंदिर निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम आहे. भगवान शंकराला अर्पण केलेलं हे मंदिर काळ्या दगडात कोरलेलं असून त्यावरील नाजूक शिल्पकाम आणि कोरीव कलागिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.
निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर वास्तुकलेच्या दृष्टीनेही एक रत्न आहे. मित्रांनो, भंडारदऱ्याचं कितीही कौतुक केलं तरी ते अपुरंच ठरेल. महाराष्ट्राचा हा एक खरा खजिना आहे आणि अशी निसर्ग संपदा आपल्या राज्याला लाभली ही आपल्या अभिमानाची बाब आहे. भंडारदरा हे महाराष्ट्राचं मॉन्सून पॅराडाईसच आहे. इथे निसर्ग, इतिहास, मंदिर आणि शांती सगळंच आहे. आणि हो, माझा MTDC रिसॉर्ट रिव्ह्यूची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते नक्की पहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. Until then, keep traveling and remember, Maharashtra is full of hidden gems.